बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे। आता सुरेश धस यांच्या नजीक असलेला सतीश भोसले याने 1.5 वर्षापूर्वी एका व्यक्तीला बॅटने जबर मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्या घटनेतील मार खात असलेला कैलास वाघ हा सिंदखेड राजा तालुक्यातील माहेरखेड या गावातील रहिवासी आहे। कैलास वाघ हे बीड जिल्ह्यातील एका गावात पोकलँडवर ऑपरेटर म्हणून काम करत होते। त्या कामाचे पैसे नाही दिले म्हणून कैलास वाघ घरी माहेरखेडला निघून आला होता। तेव्हा बीड जिल्ह्यातील काही 7-8 जण कैलासच्या घरी येऊन त्याला घेऊन गेले व तिथे बेदम मारहाण केली। अतोनात 10 दिवस अत्याचार केले, हालाल केले। त्यानंतर कैलास वाघ पळून आला आणि जीव वाचवला। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। तेव्हा सिंदखेड राजा पोलिसात कैलास वाघने तक्रार दिली होती, मात्र तेव्हा पोलिसांनी कुठलीच दखल घेतली नाही। आता आमदार सुरेश धस यांना भेटायचे आहे व त्यांना हा सर्व प्रकार सांगायचा असल्याचे कैलास वाघ यांनी म्हटले आहे। त्यामुळे आता कैलास वाघला न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। सतीश भोसले नावाचा गुंड एका गरीब व्यक्तीला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चर्चांना उधाण आले। पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसोबत दारू पीत असताना पकडल्यामुळे पोलिसांचा दावा खोक्याच्या गँगकडून करण्यात आला। भोसले हा पारधी समाजाचा असून वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे घडवून आणतो असं समोर आलं आहे। बीड जिल्ह्यातील परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारी आणि तेथील काळे धंदे याबाबत अनेक गोष्टी नव्याने समोर आल्या आहेत। त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे। बीडमध्ये पोलिसांचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे।